नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता दीपशिका लोकांचे कान भरत असते. चाळकऱ्यांना अबोली विरोधामध्ये भडकवत असते. दीपशिका म्हणत असते, चाळकऱ्यांनो, हे सगळं कुणामुळे घडतंय या गोष्टीचा जरा तुम्ही सगळेजण विचार करा. एका बदल्यामध्ये 4 लोक मारली गेली, याला जबाबदार कोण? हे सगळं या अबोलीमुळे झालेलं आहे. आणि चाळकऱ्यांनो, आता काय सांगितलंय तर एकाच्या बदल्यामध्ये 10, म्हणजे आपण या अबोलीमुळे, एका व्यक्तीमुळे आपण 10 लोकांचा जीव गमवायचा. 10 लोकांना ह्या अबोलीमुळे जीव गमवावा लागणार आहे. या 4 लोकांची काय चुकी होती तर या 10 लोकांची चुकी असणार आहे. मला सांगा तुम्ही चाळकऱ्यांनो, या वाघाची आणि तुमची दुश्मनी तरी काय? ह्या अबोलीची आणि त्या वाघाची दुश्मनी आहे. कुणी तिला नसता शहाणपणा करायला सांगितलेलं सांगा बरं तुम्ही? काय गरज होती तिला नवरीच्या वेशामध्ये तिथे बसायची आणि जाऊन त्या वाघाच्या तावडीतून पळून यायची? आता ही अबोली त्याची एक प्रकारे शिकार झालेली आहे आणि जर ही अबोली त्याच्याजवळ गेली नाही किंवा त्याची शिकार बनली नाही तर तो असंच चाळीतल्या एक एक व्यक्तीला मारून टाकेल. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, तो माणूस आहे, तो कुणी वाघ नाही आहे. वाघातल्या वेशातला तो माणूस आहे. आणि तू काय गं सगळ्यांना हे काय सांगतेस? तू पोलीस ऑफिसर आहेस ना, मग तू प्रोटेक्ट कर ना सगळ्यांना या लोकांपासून. ते तू काही करत नाही आहेस. तेव्हा दीपशिका म्हणते, हे अबोली, तू मला माझी ड्युटी समजावून सांगायला जाऊ नकोस. माझी ड्युटी कशी करायची ना हे मला बरोबर माहिती आहे, कळलं ना? तू सांगायची गरज नाही आहे मला. अगं पण तुझ्यामुळे काय घडतंय ते तरी बघ. बिचारे या चाळकऱ्यांची काय चुकी आहे? तुझ्यामुळे या लोकांनी का जीव द्यायचा? अगं तुझ्यामुळे तो वाघ या लोकांना मारतोय, ही साधी गोष्ट तुला कळत नाही आहे का? मी माझी ड्युटी बरोबर करेन. मला माझी ड्युटी तुला तरी सांगायची गरज नाही आहे. मी माझ्या प्रतीने सगळे प्रयत्न करेन. सगळे प्रयत्न करून झाले आणि जरी काही कमी राहिली तर त्याला जबाबदार कोण? त्या कमीमध्ये जर लोकांना त्या वाघाने पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा त्या सिरियल किलरने पुन्हा एकदा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्याला जबाबदार कोण? मग तुम्हाला चाळकऱ्यांना कळत नाही आहे का? याला सर्वस्वी जबाबदारी ही अबोली आहे. कारण हिने नसता शहाणपणा केला होता. त्या वाघाची जागा शोधायला गेली होती ना, की तो कुठल्या गुहेमध्ये राहतो, कुठल्या ठिकाणी तो मुलींना किडनॅप करून ठेवतो, हे सगळं जाऊन या अबोलीला बघायचं होतं ना. आणि बघितलं काय झालं शेवटीला? त्या वाघाचा असा काही राग हिच्यावरती बसलाय की तो हिला मारायच्या नादामध्ये चाळकऱ्यांना मारायला लागतोय. सगळ्या लोकांना त्याने आता धारेवरती धरले. तर इकडे आता खूपच जास्त रमाला राग येतो. रमा म्हणत असते, दीपशिका, अगं मग तुझा उपयोग काय? तू पोलीस ऑफिसर आहेस ना, मग तू तुझी जबाबदारी काय पार पाडतेस? याला तू सर्वस्वी जर अबोलीला जबाबदार ठरवतेस तर मग एक पोलीस ऑफिसर म्हणून तू तुझं काय कर्तव्य पार पाडतेस हे तरी आम्हाला कळू दे. अगं तू एक पोलीस ऑफिसर आहेस. जे काही घडतंय ते तुझ्या डोळ्यासमोर घडतंय, तू बघतेस ना. मग तुझीसुद्धा जबाबदारी आहे चाळकरांना या सगळ्यापासून वाचवण्याची. तू तुझी टीम कामाला लाव. तू कंप्लेंट नोंदवून घे. जे काही झालं ते तुझ्या समोर होतंय ना. हे सगळं अबोलीमुळे घडतंय, हे सगळं अबोलीमुळे घडतंय एवढं बोलतेस तू. अगं पण तुझी जबाबदारी काय? तू पोलीस ऑफिसर असून मग उपयोग काय? तुला इथे बदली करून कशासाठी पाठवलं आहे? अगं मग तुझ्यापेक्षा माझा अंकुश कितीतरी बरा गं. जर असं काही घडलं असतं ना तर त्याने आता त्याची सगळी टीम उभी केली असती सगळ्यांच्या प्रोटेक्शनसाठी, कळतंय का? आणि त्या गुन्हेगारांनासुद्धा लवकरात लवकर शोधून काढलं असतं कधीच. तेव्हा दीपशिका म्हणते, तुम्ही तर गप्प बसावं. तुम्ही त्या अंकुशच्या विरोधामध्ये काही बोलूच नका. तुमच्या अंकुशने काय केलं आहे ना ते मी सगळं बघितलं आहे. त्याने जर आपलं काम चोखरित्या केलं असतं ना तर त्याची बदली का झाली असती? सांगा बरं तुम्ही मला. त्याने का स्वतःची बदली करून घेतली असती? तेव्हा त्याने त्याचं काम व्यवस्थितरित्या पूर्ण केलेलं नाही आहे, म्हणून तर त्याला बदली करून दुसरीकडे पाठवण्यात आले ना. आणि त्याच्या या जागी मला नियुक्त करण्यात आलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला माझं काम समजावून सांगू नका, कळलं ना? तुमचा अंकुश किती दिवे लावत होता ना ते मला बरोबर माहिती आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, दीपशिका, बोलताना तू नीट बोला.
अंकुश सरांच्या विरोधामध्ये तुला एक शब्द बोलायची सुद्धा गरज नाही आहे. त्यांनी किती प्रामाणिकपणे त्यांचं काम केले ना, हे तू सांगायची गरज नाही आहे. आणि चाळकर यांना माझ्या विरोधात जे काही भडकवतेस ना, की हे सगळं माझ्यामुळे घडतंय, माझ्यामुळे घडतंय, तर मी तिथे विनाकारण गेले नव्हते. कळलं का तुला? मला शोधून काढायचं होतं की तो नक्की वाघ आहे की वाघाच्या वेशातला माणूस, आणि अजून एक सिरियल किलर आहे त्याच्याबरोबर. या दोघा तिघांची टीम आहे, हे तुला माहिती आहे का? आणि जर तुझी हीच इच्छा असेल ना की मी त्या वाघाच्या समोर सरेंडर करावं, मी जावं त्याच्यासमोर आणि सांगावं, बाबा रे घे, माझ्याकडून तुला बदला घ्यायचा आहे ना, तू माझ्याकडून बदला घे, पण माझ्या चाळकऱ्यांना काही करू नकोस, हे मी आताही सांगते. मला माझ्या चाळकऱ्यांची काळजी आहे, कळते ना तुला? दीपशिखा, मी घाबरून घरात बसणाऱ्यातली तर मुळीच नाही आहे. उलट मी बाहेर जाऊन हे सगळं का घडतंय त्याच्या मुळापर्यंत जाण्याची हिंमत बाळगते. कळलं ना तुला? तेव्हा रमा म्हणते की हे तू असं काहीही करणार नाही आहेस अबोली, कळतं ना तुला? अगं तू तुझा जीव का बरं धोक्यात घालशील? तू मुद्दामून काही केलेस का? त्या सिरियल किलरला इथे तू यायला सांगितलेस का? अजिबात नाही. तेव्हा मनवा म्हणत असते, अरे तुम्ही सगळेजण अबोली वहिनीला का बोलताय? अबोली वहिनीची या सगळ्यामध्ये काय चुकी आहे? ती तर बिचारी आपल्या सगळ्यांसाठी सतत झटत असते, तुम्हाला पण माहिती आहे ना. अबोली वहिनी तिथे गेली होती, पण कशासाठी? समृद्धी नावाच्या मुलींना तो मारत होता सिरियल किलर. सगळ्या मुलींची नावं समृद्धीच होती आणि अर्ध्या मुली जजसाहेबांच्या मुली होत्या, त्यांना मारण्यात आलं होतं. मग नक्की हे सगळं का करताय? तो सिरियल किलर त्या मुळाशी जाण्यासाठी अबोली वहिनीने हा निर्णय घेतला होता. चाळकरांच्या इथे प्रोटेक्शनसाठीच घेतला होता ना. आणि तिने सगळ्यांना सांगितलं होतं की कुणी घरातून अजिबात बाहेर पडू नका म्हणून, असं सांगितलं होतं ना. तिने स्वतःचा जीव धोक्यामध्ये घातला. तिथे दुसऱ्या कुठल्या मुलीला तिने येऊ दिलं का? ती स्वतः तिथे गेली, तिने बघितलं की नक्की तो वाघ आहे की वाघाच्या वेशातला माणूस. तर एक वाघाच्या वेशातला माणूस होता आणि एक सिरियल किलर होता. त्यांच्या तावडीतून अबोली वहिनी इथे स्वतःला सोडून आली आणि मग तिने पोलिसांना ही माहिती दिली ना की बाबा तो सिरियल किलर जो कोणी आहे तो वाघ नाही आहे, तर तो वाघाच्या वेशातला माणूस आहे. तिने आपल्याला सगळ्यांना वाचवता यावं यासाठी तिने किती प्रयत्न केलेत. आपण हे सगळं विसरून जायचं का? तेव्हा इकडे शिवानी म्हणत असते की अगदी बरोबर, अबोलीताई असं अजिबात करू शकत नाही. तिचं चाळकऱ्यांवरती खरंच खूप मनापासून प्रेम आहे. ही तुम्हाला भडकवते दीपशिखा, तुम्ही प्लीज तिच्या बोलण्यात तर अजिबातच येऊ नका. अबोली वहिनी ही तुमच्या सगळ्यांचा खूप विचार करते. तेव्हा अबोली म्हणत असते, नाही काही झालं ना तरीसुद्धा मी त्या सिरियल किलरच्या समोर जाणार. माझ्या बदल्यात मी 10 व्यक्तींचा जीव अजिबात जाऊ देणार नाही आहे. मला माझे चाळकरी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत, प्रिय आहेत. त्याच्यामुळे मी माझा जीव द्यायलासुद्धा तयार आहे तुमच्यासाठी. तुम्ही नका काळजी करू. तेव्हा रमा म्हणते, हे काय बोलतेस तू अबोली? हे बघ तू कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, नाही आई, मला माझ्या चाळकऱ्यांसाठी तर हे करावंच लागेल. जर त्या सिरियल किलरला मी हवी आहे तर मी माझ्या चाळकऱ्यांचा जीव धोक्यात का घालू? आधीच माझ्यामुळे 4 व्यक्तींचा जीव गेला असं मला वाटतं. तेव्हा रमा म्हणते, या सगळ्यात तुझी काही चुकी नाही आहे अबोली. तेव्हा अबोली म्हणते, असं कसं आई? माझी चुकी आहे ना. तेव्हा इकडे आता माझ्यासाठी मी 10 लोकांचा जीव नाही जाऊ देणार. रमा म्हणते, काही झालं तरीसुद्धा मी तुला जाऊ देणार नाही. मी अंकुशला काय उत्तर देऊ? त्याला काय सांगू मी तुला काही झालं तर? तेव्हा इकडे आता अबोली म्हणते की आई, मला काही होणार नाही आहे, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा दीपशिखा म्हणत असते, बघितलंत ना, बघितलंत या अबोलीमुळे काय काय घडतंय ते बघितलं तुम्ही सगळेजण त्या अबोलीला खूप डोक्यावरती घेता ना, तिला इतका मान देता, पण ती तुमच्यासाठी काय करते बघितलंत? आता तिची आई तिला इथून घेऊन गेली आणि तीसुद्धा सरळ तिथे निघून गेली. अहो, हिला तुमच्या जीवाची पर्वा नाही आहे, कळलं ना? अजिबात काळजी नाही आहे. जर काळजी असती ना तर स्वतःने सरेंडर केलं असतं, अशी घरामध्ये निघून गेली नसती. तुमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात घालून ती अजिबात गेली नसती. पण तिला तुमच्या जीवाची अजिबात पर्वा नाही आहे चाळकऱ्यांनो, कळलं का? तेव्हा इथे आता खूपच जास्त मनवाला राग येत असतो. मनवा म्हणत असते, गप्प बस तू, उगाच चाळकऱ्यांना भडकू नकोस. आणि आता वहिनी काय बोलली तू ऐकलं नाहीस का? वहिनी त्या सिरियल किलरकडे सुद्धा जायला निघाली आहे. तिला चाळकऱ्यांची खूप जास्त काळजी आहे. तेव्हा इकडे आता इथे दीपशिखा म्हणत असते की चाळकऱ्यांनो, या अबोलीचा शब्द तुम्ही पाळता, या अबोलीला तुम्ही डोक्यावरती घेऊन नाचता. अरे तुमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात असताना ती छान तिच्या घरामध्ये जाऊन शांतपणे बसली आहे
तेव्हा इकडे आता सगळेजण म्हणत असतात, मग तुम्ही काहीतरी करा, तुम्ही आमचा जीव वाचवा ना, तुम्ही तर पोलीस अधिकारी आहात, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मनवा म्हणत असते, अगदी बरोबर, तुमची इथे बदली झाली आहे ना, तुम्ही अंकुश दादाला म्हणताय की त्याने त्याचं काम प्रामाणिकपणे केलं नाही. अहो मग तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करून दाखवा ना. अबोलीवरती सगळा तुम्ही ब्लेम आणताय की हे सगळं अबोली वहिनीमुळे झालं, तिच्यामुळे हे सगळं घडतं आहे. मग जर तुम्ही तिच्यावरती सगळा आरोप टाकताय तर मग तुम्ही या चाळीसाठी काय करताय ते आम्हाला कळू द्या. तुम्ही सगळ्यांचा जीव कशा पद्धतीने वाचवणार आहात ते आम्हाला कळलं पाहिजे की नाही. तेव्हा इकडे दीपशिखा म्हणत असते की कळलं तर पाहिजेच ना. अहो पण एक गोष्ट साधी तुमच्या लक्षात येते का, हे सगळं इथेच थांबू शकतं जर अबोली त्या सिरियल किलरकडे जायला तयार झाली ना, तर चाळकऱ्यांचे जीव कुणाचेही जाणार नाहीत. तुम्ही सगळेजण इथे सुखरूप असाल, फक्त अबोलीने पुढाकार घेतला पाहिजे, तिने स्वतःला सरेंडर केलं पाहिजे. चाळकरी तुम्ही तिचा जर इतका विचार करताय तर अबोलीने तुमचा विचार करायला नको का, करायला पाहिजे की नको. हे सगळं त्या अबोलीमुळे घडतं आहे. त्या अबोलीने तुमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात घातला आहे हे दिसत नाही आहे का तुम्हाला. तुम्ही तिला उलट सांगितलं पाहिजे की तुझ्या एकटीमुळे आम्ही आमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात का घालवायचा. तेव्हा इकडे एक पोलीस ऑफिसर म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थितरित्या का पार पाडत नाही असं सुद्धा आता विचारलं जातं. तेव्हा दीपशिखा म्हणत असते, मी कुठे म्हणते की मी माझं काम करणार नाही आहे, मी माझं काम करेनच, पण जर आमच्या कामामध्ये काही कमी राहिली किंवा आम्हाला यश आलं नाही तर तुम्ही चाळकरी तुमच्या सगळ्यांचे जीव धोक्यात घालणार आहात का. आम्ही त्यांना शोधेपर्यंत जर एका चाळकऱ्यांना त्याने मारायला सुरुवात केली तर तुम्ही विनाकारण तुमचा जीव धोक्यामध्ये का घालवायचा असं मला वाटतं. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो की ते सगळं बरोबर बोलताय तुम्ही मॅडम, पण मलासुद्धा आता एक नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पोलीस अधिकारी म्हणून आपण आपली काय जबाबदारी पार पाडतोय ती तुम्ही मला सांगाल का. तुम्ही जर इथे फक्त अबोलीला ब्लेम करताय की हे सगळं तिच्यामुळे घडतं आहे, मग मला तुम्हाला एक सामान्य माणूस म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे की आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायची की पोलीस आमच्यासाठी काय करते, तुम्ही आम्हाला कशा पद्धतीने प्रोटेक्ट करताय हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा ना. तेव्हा दीपशिखा म्हणत असते, अरे पण तुम्ही सगळेजण तुमच्या जीवाची काळजी करा ना. त्या अबोलीला तुम्ही जर एकटीला त्या सिरियल किलरकडे पाठवलं, त्या वाघाच्या ताब्यात दिलं तर तुमच्या सगळ्यांचा जीव वाचतोय आपोआप. मग तुम्ही तुमच्या जीवाची काळजी का करत नाही. त्या एकट्या अबोलीमुळे तुम्ही सगळेजण तुमचा जीव धोक्यात घालताय, या साध्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. तेव्हा इकडे राघू म्हणत असते की अगदी बरोबर बोलताय तुम्ही, हे लोक आहेत ना असा विचार करतच नाही. यांना काय म्हणायचं आहे, तुमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे मान्य आहे, पण पोलीस आपलं काम करेपर्यंत आपण काय सगळेजण आपला जीव गमवायचा का. मग जर एकटी जर अबोली वहिनी गेली तर सगळ्यांचा जीव वाचू शकतो, तर मग आपण ते का करायचं नाही. आपण आपला जीव वाचवण्यासाठी का प्रयत्न करायचे नाही. तेव्हा अबोलीला एकटीला तुम्ही जर सिरियल किलरकडे पाठवलं तर आपण सगळेजण आपोआप वाचू शकतो. तेव्हा सगळेजण म्हणतात, ठीक आहे तुम्ही बरोबर बोलताय. आता आपण सगळेजण अबोली वहिनीकडे जाऊया आणि तिला सांगूया की बाई गं, तुझ्या एकटीमुळे आम्ही 10 जणांचा जीव नाही देणार. तुला आता त्या सिरियल किलरकडे जावं लागेल, तुलाच आता आमच्यासाठी काहीतरी करावं लागेल. सगळेजण बाहेरून म्हणत असतात की अबोली वहिनी घरात का बसली आहेस, हे बघ आमच्या सगळ्यांचा जीव वाचवणं तुझ्या हातात आहे. तुझ्या एकटीमुळे तुला असं वाटतंय का की 10 जणांचा जीव जावा. सांग ना, आम्ही चाळकरी जसा तुझा विचार करतो तसा तू आमचा विचार करतेस का. तू तर घरामध्ये जाऊन शांतपणे बसलीस. तेव्हा इकडे रमा म्हणत असते की अबोली मी तुला नाही जाऊ देणार. अगं अंकुश पण इथे नाही आहे, त्याला आम्ही काय उत्तर द्यायचं. रोहन म्हणत असतो की अबोली वहिनी, अगं तू का घरामध्ये जाऊन बसलीस, तू बाहेर ये, आमच्या जीवाची काळजी कर. अगं माझ्या आईची काय चुकी होती, माने काकांची काय चुकी होती, माधवची काय चुकी होती. इथे तर 4 जणांचे जीव ऑलरेडी गेलेले आहेत ना. मग तुला असं वाटतंय का की 10 जणांचे सुद्धा जीव जावेत, तो आमचा विचार नाही करत का. तेव्हा दीपशिखा म्हणत असते की बघितलं ना अबोली, आता सगळा डाव कसा तुझ्यावरती उलटला ते. खूप तुला शहाणपणा करायची सवय आहे ना, पुढे करायची सवय आहे. आता घे भोग तुझ्या कर्माची फळं. तेव्हा रोहन म्हणत असतो की हे बघ वहिनी, आम्ही अजिबात हे सहन करणार नाही की तुझ्या एकटीमुळे आमच्या सगळ्यांचे जीव जातील. जर या चाळीतल्या 10 जणांचे जीव गेले तर याचा परिणाम म्हणून तू काय करणार आहेस. अगं जर तुला आमची जरा तरी काळजी वाटत असेल तर तू आमचा विचार करावा आणि तू बाहेर यावंस असं आम्हाला वाटतं. तेव्हा इकडे चाळकरीसुद्धा
तिला चांगल्यापणी सांगत असतात. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, आई बाजूला व्हा, प्लीज बाजूला व्हा, मला जाऊ द्या. अहो, चाळीतल्या लोकांचा जीव वाचवणं ही माझीसुद्धा जबाबदारी आहे की नाही? तेव्हा मला माझी जबाबदारी पार पाडू द्या. तेव्हा रमा म्हणत असते, अबोली असं काय करतेस तू? अगं, तुला काही झालं म्हणजे एकतर त्या सिरियल किलरचा डोळा तुझ्यावरतीच आहे. तेव्हा अबोली म्हणते की आई, मला काही होणार नाही आहे. तुम्ही सगळेजण आहात ना माझ्याबरोबर, आणि त्याला माझ्याशी जर काही काम असेल ना तर मी जाईन त्या सिरियल किलरकडे आणि मी स्वतःला तिथे वाचवेनसुद्धा. तुम्ही नका काळजी करू, कारण तो कुणी खरोखर वाघ वगैरे नाही आहे, तो एक माणूस आहे. आणि जरी मी त्याच्याकडे गेले नाही तरी मी स्वतःचा जीव बरोबर वाचवेन. तुम्ही नका माझी काळजी करू. पण ह्या चाळकऱ्यांची काय चुकी आहे? चाळकऱ्यांनी स्वतःचा जीव का गमवावा आई? आणि हे बघा, जर अंकुश सर इथे असते तर त्यांनी मला इथे घरामध्ये बसू दिलं असतं का? नसतं. ते स्वतःसुद्धा चाळकऱ्यांचा जीव सगळ्यात आधी वाचवायला गेले असते. अंकुश सर इथे असते तर घरामध्ये लपून बसले नसते. तेव्हा इकडे अबोली रमाला बाजूला करते आणि म्हणते, चाळकऱ्यांनो, काळजी करू नका. तुम्ही माझी माणसं आहात. तुमचा जीव धोक्यात घालून मी स्वस्थ बसणार नाही. माझ्या आईंना माझी काळजी वाटते म्हणून त्या मला आतमध्ये घरी घेऊन गेल्या होत्या आणि मला पाठवायला तयार नव्हत्या. पण मला जसं माझं कुटुंब महत्त्वाचं आहे तसे माझे चाळकरीसुद्धा महत्त्वाचे आहेत. तेव्हा अबोली बाहेर येते आणि म्हणते की हे बघ, तू जिथे कुठे आहेस आणि जिथून मला ऐकतोयस तर मी तुला एक सांगते की मी तुझ्याकडे यायला तयार आहे. तुला माझा जीव हवा आहे ना? मी माझा जीवसुद्धा द्यायला तयार आहे. तू मला हवं तर घेऊन जा. तू जिथे म्हणशील तिथे मी यायला तयार आहे. पण त्यानंतर माझ्या चाळकऱ्यांच्या एकाच्यासुद्धा जीवाशी तू खेळायचं नाही. माझ्या चाळकऱ्यांचा जीव जाता कामा नये, कळलं ना? त्यांच्या केसालासुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. जर माझ्या चाळकऱ्यांना तू काही केलंस तर मात्र मी तुला सोडणार नाही आहे. तू जिथे म्हणशील तिथे मी यायला तयार आहे. तू फक्त सांग. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की बघितलं, आता गरजच नाही आहे कंप्लेंट वगैरे नोंदवायची. आता ही अबोली तिथे गेली ना की तुमच्या सगळ्यांचा जीव वाचलाच म्हणून समजा. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, अच्छा, म्हणजे कंप्लेंट नोंदवायला नको, बाकी काही करायला नको. मी तिथे गेले, माझा जीव गेला तरी तुझा चालणार आहे मला माहिती आहे. पण माझ्या या चाळकऱ्यांना तू कसं कसं प्रोटेक्ट करणार आहेस ते सुद्धा मला बघायचं आहे. एक पोलीस ऑफिसर म्हणून तुझी इथे नियुक्ती झाली आहे. अंकुश सरांनी काही नाही केलं असं तुझं म्हणणं आहे. मग तू काय करतेस या लोकांसाठी ते आम्हालासुद्धा बघायचं आहे. तू काय करणार आहेस? कंप्लेंट नोंदवायलाच लागणार नाही म्हणून तू तुझं कर्तव्यच पूर्ण करणार नाही आहेस का? अशी शांत बसून राहणार आहेस का तू? तेव्हा दीपशिका म्हणते, तू माझं काम मला समजावून सांगू नकोस. मला जे करायचं आहे ते मी माझ्या परीने बरोबर करणार आहे, कळलं ना तुला? तू तुझं बघ. तो माणूस तुला जिथे बोलवेल ना तिथे तुला जावं लागणार आहे. तेव्हा तू तुझी तयारी करून ठेव. त्यानंतरला इकडे आता सगळेजण म्हणत असतात की अबोली, अगं तू हे काय करतेस? तू आमच्यासाठी किती महत्त्वाची आहेस हे तुला माहिती आहे ना? मनवा म्हणत असते, अबोली वहिनी, तू नाही जायचं. इकडे शिवांगीसुद्धा तेच म्हणत असते, क्रिससुद्धा तेच म्हणत असतो. रमा म्हणत असते की अबोली, तुला जर काही झालं तर आम्ही काय करायचं गं? अंकुच्या नंतर तुझाच तर आम्हाला सगळ्यांना धीर आहे. आणि तू जर अशी गोष्ट केलीस, तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? आम्हाला अजिबात हे सहन होणार नाही आहे. अबोली म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका. देवाच्या मनात असेल ना तर मला खरंच काही होणार नाही. मी सुखरूप तुमच्याकडे परत येईन. तुम्ही फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी तू अजिबात एकटं जायचं नाही हां, मग मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार. रमा म्हणते, बरोबर, अगदी बरोबर बोलते मनवा, मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार आहे. मी तुला एकटी तर कुठे जाऊच देणार नाही. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो की हे बघ अबोली, तुझ्या जीवाला धोका आहे आणि दीपशिका काहीच करत नाही आहे. तू बघतेस ना, साधी तिने कंप्लेंटसुद्धा नोंदवून घेतलेली नाही आहे. जर तिने कंप्लेंट नोंदवून घेतली असती तर कदाचित मलासुद्धा तुझी मदत करता आली असती. मी तुझ्याबरोबर त्या ठिकाणी आलो असतो एक पोलीस अधिकारी म्हणून. पण तिने तुझी कंप्लेंट नोंदवूनच घेतलेली नाही आहे. ती फक्त तुझा जीव धोक्यात टाकण्याचा विचार करते. तेव्हा अबोली म्हणते, मला माहिती आहे त्या दीपशिकाचा हा सगळा प्लॅन आहे. तिला काही करून माझा काटा काढायचा आहे, माझ्याकडून बदला घ्यायचा आहे. आणि म्हणूनच तिने वाघाच्या ताब्यामध्ये मला एकटीला जायला सांगितले आणि ती तिची ड्युटीसुद्धा पूर्ण करत नाही आहे. कंप्लेंट नोंदवून घेतली असती तर किमान तिने आजूबाजूला तिची लोकं ठेवली असती. पण काळजी करू नका, त्या
सिरियल किलरला धडा शिकवल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही आहे. मला बघायचं आहे नेमका त्याचा हेतू तरी काय आहे. तर इकडे प्रेक्षकांनो, आता अबोलीला एक चिठ्ठी दिलेली असते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की अबोलीला कुठल्या ठिकाणी जायचं आहे. तेव्हा अबोलीला आता जो पत्ता लिहून पाठवलेला असतो त्याच्यावरती अबोली त्या ठिकाणी आता पोचणार असते आणि तिथे वाघाच्या वेशातला माणूस आलेला असतो. अबोलीला एका पिंजऱ्यामध्ये आता ठेवलेली असते आणि अबोलीच्या जीवाला खूप मोठा धोका असतो. पण तरीसुद्धा हे सगळं तिने आता निवडलेलं असतं, कारण तिला कुठल्याही लोकांचा जीव आता धोक्यामध्ये टाकायचा नसतो. चाळीतले लोक हे तिचं कुटुंब असतं आणि तिच्या कुटुंबाला होणारा त्रास तिला अजिबात सहन होत नाही. ती म्हणते की मला माझ्या जीवाची काळजी नाही आहे. जसे माझे घरातले लोक आहेत तसे माझे चाळकरी आहेत आणि त्याच्यासाठी मी माझ्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही आहे, असं अबोली आता स्पष्टपणे सगळ्यांना सांगत असते.